नमस्कार, मी जयश्री. जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे कच्च्या कैरीचा मुरंबा कसा बनवायचा. तर पाहूया त्याचा संपूर्ण व्हिडिओ. तर इकडे गूळ आंबा बनवण्यासाठी मी हा एक अर्धा किलो वजनी हा तोतापुरी आंबा घेतलेला आहे. आता आपण स्वच्छ धुवून आंबा पुसून घ्यायचा. आपण आता सुरीने हा जो वरचा देठ असतो तो भाग आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने. आणि आपण हे आंब्याची वरची साल काढून घेऊया. कधीही आंबा घेताना मुरंबा बनवायसाठी आंबा हा कच्चाच घ्यायचा, म्हणजे जास्त दिवस आणि चांगला आपला मुरंबा टिकला जातो. जर तुम्ही पिकलेली कैरी वगैरे असे घेतली तर आपला आंबा हा मुरंबा खराब होतो. तर अशा पद्धतीने सर्व ही आंब्याची आता साल काढून घेते. तर हे पहा, अशा पद्धतीने आंब्याची ही आपल्या साल काढून झालेली आहे. आपण आता आंबा किसून घेऊया. मी एक किसणी घेतलेली आहे. आता आंबा असा किसून घेते. असा आता सर्व आंबा हा किसून घ्या. आंब्याचे सीझन चालू असताना आंब्याचे पदार्थ काहीच नाही करणं असं कधी होणारच नाही. आंब्याचं पणही मी तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणजे कैरीचं पण. आंबा आता सर्व किसून झालेला आहे, हे पहा. तर इकडे आंबा किसून झाल्यानंतर ह्या बाउलमध्ये मी आता घेतलेला आहे. जेवढा आपला आता हा आंब्याचा किस आहे त्याचा थोडासा जास्त आपण आता याच्यामध्ये गूळ वापरायचा आहे. तर आपण आता सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवूया. तर गॅसवरती कढई ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आता 1 चमचा तूप घालूया. मुरंब्याला आपल्या चांगला वास येण्यासाठी किंवा आपला मुरंबा जास्त दिवस टिकण्यासाठी याच्यामध्ये आपण 4 लवंगा आणि 1 तुकडा दालचिनी घालत आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण काजूचा तुकडा घालत आहे. थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जो आंबा आहे किसलेला तो घालायचा. सर्व मिक्स करून घ्या. थोडासा तुपावरती पण आपण किसलेला आपला हा आंबा आहे तो परतून घेऊया. तर हे पहा, आपला आता हा आंबा जो किसून घेतलेला आहे तर असा मी आता हा परतून घेतलेला आहे तुपामध्ये. आता याच्यामध्ये ज्या बाउलने आपण कैरीचा आंब्याचा जो किस घेतला होता मोजून, त्याच बाउलनी गूळ घेतलेला आहे. तर हा गूळ बघा जवळजवळ पाऊण बाउल आहे, हा अर्ध्यापेक्षा जास्त आहे. तर आता हा मी याच्यामध्ये गूळ घालते आणि आपण परत आता हा गूळ मिक्स करून घेऊया. अगदी बारीक गॅसवरतीच आपला हा मुरंबा आपण हलवत हलवत बनवायचा आहे. स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे सतत हलवत राहा. हलवला नसला तर खाली आपला हा मुरंबा करपू शकतो. तर असा सतत असा हा मुरंबा आपला हलवत राहायचा. चपाती बरोबर, पुरी बरोबर मुलं अगदी आवडीने खातात. मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने हा गूळ आंबा तुम्ही नक्की बनवा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. तर हे पहा, आता इथे आपला मुरंबा होत आलेला आहे. मुरंबा बनवण्यासाठी शक्यतो ना स्टीलचीच कढई वापरायची, कारण हा आंबट पदार्थ आहे आणि जास्त वेळ असा हा उकळत राहतो. शक्यतो स्टीलचीच कढई वापरायची. आता आपला हा मुरंबा होत आलेला आहे. तर मुरंबा थोडासा आपला होत आल्यानंतरच ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची, आधी घालायची नाही.
कारण मग आधी घातल्यानंतर याचा सगळा वास जो आहे वेलचीचा तो वाफेवरून निघून जातो. तर आता आपण वेलची पावडर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. तर इकडे आता तयार झालेला आहे रसरशीत आणि चटपटीत असा चटकदार मुरंबा. आता आपण गॅस बंद करूया. असाच हा मुरंबा रसरशीतच ठेवायचा. तर इकडे आता मुरंबा थंड झालेला आहे. आपण एका आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया. तर इथे मी काचेची बरणी ही घेतलेली आहे. स्वच्छ धुवून अशी कोरडी करून घ्यायची ही बरणी आणि ह्याच्यामध्ये आपण आता हा आपला मुरंबा भरून ठेवूया. अगदी वर्षभर मुरंबा हा व्यवस्थित राहतो. मी दाखवले त्या पद्धतीने नक्की बनवा. तर तयार झालेला इथे चटपटीत आणि रसरशीत असा मुरंबा हे पहा. आणि या बरणीमध्ये मी भरून ठेवलेला आहे. आणि वरती अशा 2 लवंगा घालायच्या म्हणजे आपल्या मुरंब्याला छान असा वास राहतो. तर ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.